मुळामध्ये केंद्र सरकारनं बिहारला दिलेल्या योजना, राज्य सरकारनं बिहारला दिलेल्या योजना, डबल इंजिन सरकार असा झालेला प्रचार, नितीश कुमारांची शेवटची निवडणूक असल्याचा केला गेलेला प्रचार, या सगळ्याचा फायदा जो आहे तो कुठेतरी एनडीएला होताना जो आहे तो पाहायला मिळतोय. आणि त्याच्यामुळे आता जवळपास 190 जागांवर एनडीएने आघाडी घेतल्याचं पाहायला 243 पैकी 190 जागांवर राजरत्न एनडीए आघाडीवर जे आहे ते असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र भाजप आणि जेडीयू मध्ये जवळपास 10 जागांचा डिफरन्स जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. सीतामढी मतदारसंघातनं भाजप आघाडीवर आहे. मिनापूर मतदारसंघातनं जेडीयू आघाडीवर आहे. बोशवा मतदारसंघातून लोक जनशक्ती पार्टी रामविलास आघाडीवर आहे. फतुहा मतदारसंघातनं लोक जनशक्ती पार्टी रामविलास आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. जहानाबाद मधून जेडीयू आघाडीवर आहे. गोसीमधनं सीपीआयएमएल आघाडीवर आहे. एकंदरीतच बिहारच्या राजकारणामध्ये कुठेतरी सर्वसमावेशक अशी स्थिती पाहायला मिळते. इमानगंज मतदारसंघातनं हम अमाम मोर्चा जो आहे तो आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. बेनीपट्टी मतदारसंघातनं भाजप आघाडीवर आहे. वाल्मिकी नगर मधनं काँग्रेस आघाडीवर आहे. महुआ मधनं पुन्हा लोक जनशक्ती पार्टी रामविलास आघाडीवर आहे. नाथनगर मधनं लोक जनशक्ती पार्टी रामविलास जी आहे ती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. आणि एकंदरीतच राजरत्न या सगळ्यामध्ये मुळात जर आपण पाहिलं तर भाजपच मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये कुठेतरी गेल्याचं पाहायला मिळतंय. संकेत, बिहार में फिर एक बार नितीश बा असंच म्हणावं लागेल असं दिसतंय आता. निश्चित, पण मग भाजप यावेळी मोठ्या भावाच्या भूमिकेत जरी असला तरी भाजप छोट्या भावाची भूमिका स्वीकारेल का? संकेत, महाराष्ट्राच्या निवडणुकीचे निकाल आपण घेऊयात. ज्यावेळेस शिवसेनेमध्ये बंड झालं, एकनाथ शिंदे हे केवळ 41 आमदार घेऊन बाहेर पडलेले होते. एकनाथ शिंदेना राज्यात मुख्यमंत्री करण्यात आलेलं होतं. पुढच्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर एकत्रितपणे एकनाथ शिंदेचा पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा पक्ष असेल आणि भारतीय जनता पक्षाने एकत्रितपणे निवडणुका लढवल्या, परंतु मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण हे शेवटपर्यंत जाहीर करण्यात आलेलं नव्हतं. महायुतीचा मुख्यमंत्री होईल एवढंच वक्तव्य केलं जात होतं. संकेत, तशा पद्धतीचं बिहारमध्ये झालेलं नाही. बिहारमध्ये नितीश कुमार हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील असं सांगण्यात आलं होतं. अगदी निश्चित, म्हणजे सुरुवातीपासूनच नितीश कुमारांच्याच नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवू असं भाजपसह जेडीयूचे सगळे नेते जे आहेत ते मांडताना पाहायला मिळालेले होते. निवडणुकीच्या अगोदरच नितीश कुमारांना पुन्हा आपल्याकडे घेणं, मग पुन्हा त्याच स्ट्रॅटेजी आखणं, या सगळ्यामध्ये भाजपनी सुरुवात जी आहे ती केल्याचं पाहायला मिळालं. राजरत्न राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांची या निकालावर प्रतिक्रिया जी आहे ती आलेली आहे. अनिल बोंडे असं म्हणतायत की ज्या राहुल गांधींनी वोट चोरीचा फेक नॅरेटिव्ह पसरवला, मतदारांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला, त्यांना अक्षरशः जनतेने नाकारलेलं आहे, असं भाजपचे राज्यसभेचे महाराष्ट्रातले खासदार अनिल बोंडे यांनी दिलेली प्रतिक्रिया आहे. एनडीएच्या एकजुटीचा हा विजय आहे असं अनिल बोंडे म्हणताना पाहायला मिळत आहेत. मागासपर्यंत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली होती. मुरलीधर मोहोळ असं म्हटले की डबल इंजिन सरकारचा विजय जो आहे तो हा असल्याचं पाहायला मिळतोय. सचिन सावंत मात्र म्हणतायत की आमचंच सरकार तिथं तेजस्वी यादवांच्या नेतृत्वाखाली जे आहे ते येताना पाहायला मिळेल. काँग्रेसच्या नेत्यांना अजूनही विश्वास आहे की आपलंच सरकार प्रामुख्याने तिथं येताना आपल्याला पाहायला मिळेल. राजरत्न, मात्र प्रत्यक्षामध्ये जर आता आपण पाहिलं तर 190 जागांवर एनडीए, 49 जागांवर महागठबंधन जे आहे ते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. राजरत्न, अनंत सिंग मोकामामधनं ते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. तुरुंगातनं निवडणूक लढवत आहेत तरी अनंत सिंग हे आघाडीवर असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे संकेत की राहुल गांधी यांचा लवंगी बॉम्ब निघाला. कुठे राहुल गांधी यांच्या पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा जो पराभव झालेला आहे, खरं तर पराभवच म्हणता येईल संकेत. आता शेवटी 190 जागांवरती एनडीए आघाडीवरती आहे आणि केवळ 5 जागांवरती काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे. कुठेतरी हा पराभवच म्हणावा लागेल, कारण संकेत ज्या पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये होतं अगदी तशाच पद्धतीचा निकाल या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतोय. खरं तर विरोधी पक्षनेते पद सरीत त्यांना मिळेल असं वाटतंय का? विरोधी पक्ष नेतेपदी आरजेडीची जी आहे ती वर्णी लागू शकते असं पाहिलं जातंय. पण एक मोठी बातमी आली राजरत्न, तेजप्रताप यादव जे आहेत ज्यांना आरजेडीने बहिष्कृत केलं होतं ते जवळपास 14,000 मतांनी पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे बिहारच्या राजकारणामध्ये वडील लालू प्रसाद यादवांनी मुख्यमंत्री पद उपभोगलं, राबडी देवींनी मुख्यमंत्री पद उपभोगलं, बंधू तेजस्वी यादवांनी उपमुख्यमंत्री पद उपभोगलं. त्याच यादव परिवारातल्या हे मंत्री सुद्धा होते संकेत, तेजप्रताप यादव मंत्री सुद्धा होते. मात्र आता आरजेडीने त्यांना बहिष्कृत केलं. मात्र आणि आता त्यांना
दुसरा फटका जो आहे तो बसताना पाहायला मिळतो. मात्र तेजस्वी यादव आघाडीवर जे आहेत ते असल्याचं पाहायला मिळतंय राजरत्न. कुठेतरी हा दिलासा म्हणायचा संकेत कुठेतरी तेजस्वी यादव जे की मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यामधून महागठबंधनने पुढे केलं होतं ते तेजस्वी यादव आता आघाडीवरती दिसतात. कुठेतरी सुखद धक्का हा राष्ट्रीय जनता दल पक्षाला म्हणावा लागेल संकेत, कारण ज्या पद्धतीच्या पराभवाच्या छायेमध्ये महागठबंधन पाहायला मिळालं होतं, परंतु आता कुठेतरी सुखद धक्का तेजस्वी यादव यांच्या पद्धतीनं म्हणावा लागेल, कारण ते सध्या आघाडीवरती दिसतात. अलीनगर मधून जर पाहिलं तर मैथिली ठाकूर हे भारतीय जनता पक्षाच्या संकेत जे आहेत त्या आघाडीवरती पाहायला मिळत आहेत. चनपटिया मतदारसंघातून जेएसपीचे जे आहेत मनीष कश्यप हे पिछाडीवरती आहेत. संकेत दानापूर मधून रीतलाल रॉय जे की राष्ट्रीय जनता दलाचे आहेत ते आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतं. मनेर मधून भाई बिरेंद्र राष्ट्रीय जनता दलाचे आहेत ते आघाडीवरती आहेत. तेजस्वी यादव हे सुद्धा राघोपूर मतदारसंघातून आहेत जे आघाडीवरती आहेत, सातत्याने पिछाडीवरती येतात, आघाडीवरती येतात. मोकामा मतदारसंघातून आनंद सिंग हे आघाडीवरती असताना पाहायला मिळते. अररिया मतदारसंघातून सुद्धा पाहिलं तर आरजेडीचे उमेदवार आघाडीवरती आहेत. कोचाधामन आणि आमोर मधनं एमआयएम आघाडीवर आहे राजरत्न तिथे. नक्कीच संकेत तर पाहिलं तर तेजस्वी यादव हे आघाडीवरती आहेत, परंतु त्यांचं महागठबंधन जर पाहिलं तर खूप पिछाडीवरती दिसतंय. जब्बल 188 जागांवरती एनडीए आघाडीवरती आहे, तर केवळ महागठबंधन केवळ 51 जागांवरती आघाडीवर आहे संकेत. निश्चित आता साहेबगंज मधनं भाजपचे उमेदवार जे आहेत ते 1700 मतांनी आघाडीवर आहेत. अरिया हाच मतदारसंघ आहे. या ठिकाणी महाराष्ट्राचे जावई पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारेंचे जावई असणारे शिवदीप लांडे निवडणूक लढवत आहेत. त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार आता आघाडीवर जे आहेत ते असल्याचं पाहायला मिळतंय. अरिया मतदारसंघातनं दरवली मतदारसंघातनं विष्णुदेव पासवान जे लोक जनशक्ती पार्टी रामविलास कडनं ते लढताना पाहायला मिळत आहेत. अमरनाथ यादव दरोरा मतदारसंघातनं सीपीएमआयचे आहेत ते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. समस्तीपूर मधून अश्वमेध देवी यांची आघाडी जी आहे ती सुद्धा कायम असल्याचं पाहायला मिळतंय. नक्की संकेत जर आपण पाहिलं तर थोडक्यात जर आपण आढावा जर घेतला तर वाल्मिकी नगर काँग्रेस पक्ष आघाडीवरती आहे. बेनीपट्टीमधून भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. खजैली मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. कदवा मतदारसंघातून जनता दल युनायटेड पक्ष आघाडीवरती आहे. नाथनगर मधून जर पाहिलं तर जनता दल युनायटेड पक्ष आघाडीवरती पाहायला मिळतो. परंतु सर्वात मोठी बातमी अशी आहे की जे तेजस्वी यादव सातत्याने पिछाडीवरती होते ते तेजस्वी यादव आता कुठेतरी आघाडीवरती पाहायला मिळतात. कुठेतरी महागठबंधनला हा सुखद धक्का म्हणायचा, कारण जेवढा मोठा पराभव त्यामध्ये जर तेजस्वी यादव यांचा जर पराभव होत असेल तर हा फार मोठा धक्का होता. ते कुठेतरी आता आघाडीवरती पाहायला मिळतात. साहेबगंज मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष तब्बल 1700 मतांनी जे आहे त्या आघाडीवरती पाहायला मिळतो. अररिया मतदारसंघातून जनता दल युनायटेड हे 14,000 मतदारसंघामध्ये मतांनी जे आहे त्या आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळते. औरंगाबाद मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. रामगड मधून भारतीय जनता पक्षाचे अर्थात माफ करा बीएसपीचे के सतीश जे आघाडीवरती आहेत. ज्या भारतीय बहुजन समाज पक्षाचं प्रचंड पानिपत उत्तर प्रदेश मध्ये झालेलं होतं त्यांना कुठेतरी एक दिलासा मिळतो. एक उमेदवार त्यांचा आघाडीवरती दिसतोय. निश्चित आतापर्यंत काँग्रेस 61 जागांवर लढताना पाहायला मिळालेली होती. 6 जागेवर फक्त त्यांचा जे आहे ती आघाडी मिळताना प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतंय. राजरत्न आलोक रंजन भाजपचे जे आहेत ते आघाडीवर तिथं आता असल्याचं पाहायला मिळतंय. सीपीएमएलचे उमेदवार जे आहेत ते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. बक्सर मतदारसंघ भाजपसाठी महत्वाचा आहे, जिथून आनंद मिश्रा हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. कांझी मतदारसंघातनं सुद्धा जेडीयूचे उमेदवार जे आहेत ते आघाडीवर असल्याचं चित्र जे आहे ते सुद्धा पाहायला मिळतंय. राजरत्न एकंदरीतच हा एक मोठा आणि महत्वाचा बिहारची निवडणूक यासाठी होती की बिहारमध्ये जे पिकतं ते देशामध्ये विकतं असं बोललं जातं, कारण बिहार ही पॉलिटिकल लॅबोरेटरी आहे. बिहार ही राजकीय प्रयोगशाळा आहे आणि या ठिकाणी एनडीए जे आहे ते मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये गेल्याचं चित्र जे आहे ते राजरत्न आपल्याला पाहायला मिळतंय. राजकीय चाणक्यांचा मात्र सुपडा साफ झालाय. प्रशांत किशोरांच्या जनसुराज पक्षाला खातंही जे आहे ते खोलता आल्याचं पाहायला मिळालेलं नाही. राजरत्न नक्कीच जर पाहिलं तर खूप मोठा सुपडा साफ जनसुराज्य पक्षाचा झाल्याचं पाहायला मिळतोय. संकेत खूप मोठा धक्का आहे त्यांना, कारण त्यांनी ज्या पद्धतीचं आव्हान चॅलेंज कुठेतरी पाहिलं तर नितीश कुमार यांच्या पक्षांना दिलं होतं, त्या नितीश कुमार यांच्या पक्षाला सुद्धा मोठा विजय मिळताना दिसतोय. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाला सुद्धा संकेत मोठी बातमी आहे. भारतीय जनता पक्ष तब्बल 87 जागांवरती आघाडीवरती आहे. हा खूप मोठा विजय हा भारतीय जनता पक्षाचा म्हणावा लागेल. संकेत पाहिलं तर राष्ट्रीय जनता दलाला आता कुठेतरी 1 जागांवरती वाढ झालेली आहे. 36 जागांवरती राष्ट्रीय जनता दलाने आघाडी घेतली आहे. काँग्रेस पक्षाच्या
जागेमध्ये सुद्धा वाढ झाली. 5 वरून 6 वरती काँग्रेस पक्ष आल्याचं पाहायला मिळते. खरं तर खूप मोठ्या विजयाकडे भारतीय जनता पक्ष जाताना दिसतोय. संख्येत तब्बल 87 जागांवरती भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली. राजरत्न केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची या सगळ्यावर पुन्हा एकदा प्रतिक्रिया जी आहे ती आलेली आहे. बिहारच्या विधानसभा निवडणुकांमध्ये जे कल येत आहेत ते भाजपला स्पष्ट बहुमत मिळत आहे आणि बिहारच्या जनतेला मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी पुन्हा एकदा एनडीएच्या सरकारवर विश्वास व्यक्त केलाय. प्रगतीलाच लोक मत देतात, त्यामुळे डबल इंजिनाचं सरकार हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वामधलं बिहार सरकार यांनी 5 वर्षामध्ये जे काही काम केलं, मोठमोठे प्रकल्प बिहारमध्ये आले, हे बिहारच्या जनतेने पाहिलं आणि पुन्हा एकदा बिहारच्या जनतेने एनडीए सरकारवरच विश्वास व्यक्त केला. मी बिहारच्या जनतेला मनापासून धन्यवाद देईन. त्यांनी पुन्हा एकदा विकासाला महत्व दिलं. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मतदार याद्यांवरील घोळांवर जे ते बोलले, हायड्रोजन बॉम्ब फोडणार होते, मात्र त्याचा कुठेही फायदा झाला नाही असं ते म्हणताना पाहायला मिळाले. हा लवंगी बॉम्ब निघाला, जसं तू म्हटलं मुरलीधर मोहोळ यांची ती प्रतिक्रिया होती. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 11 वर्षामध्ये बिहारचा जो विकास झाला, त्या विकासाला बिहारच्या जनतेने पाठिंबा दिला असं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ जे आहेत ते म्हणताना पाहायला मिळतात. पूर्णिया मतदारसंघातनं राजरत्न भाजप आघाडीवर आहे. कुटुंबा मतदारसंघातून LAM जो हिंदुस्थानी आवाज मोर्चा जो आहे तो आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. औराई मतदारसंघातनं भाजप तिथं आघाडीवर असल्याचं जे आहे ते पाहायला मिळत आहे. समस्तीपूरमध्ये जर पाहिलं संकेत जनता दल युनायटेड हा पक्ष आघाडीवरती आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर नबीनगर मधून जनता दल युनायटेडचे चेतन नंदन हे जे आहेत ते आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतं. त्याचबरोबर छपरा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या छोटी कुमारी ह्या ज्या आहेत त्या आघाडीवरती आहेत. खरं जर पाहिलं तर काराकाट मतदारसंघातील ज्योती सिंग ह्या ज्या आहेत त्या पिछाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर खूप मोठा पराभव हा महागठबंधनचा आहे. झाझा सीट मधून जर पाहिलं तर जनता दल युनायटेड आघाडीवरती आहे. संख्येत दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बेगुसराय जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामधून काँग्रेस पक्ष आघाडीवरती आहे, जो त्या ठिकाणचे कन्याकुमार म्हणून ओळखले जातात. ते काँग्रेस पक्ष त्या मतदारसंघावरती आघाडीवरती. निश्चित राजरत्न 6 जागांवर आता काँग्रेस जो आहे तो आघाडीवर असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. 61 जागा लढवल्या होत्या, पैकी 6 जागांवर काँग्रेस आघाडीवर असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. एकंदरीतच मोठा धक्का खरं तर काँग्रेस पक्षाला आहे, कारण 61 पैकी 6 जागा मिळवणं आणि आरजेडीच्या तेजस्वी यादवांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री पद देणं यामुळं आणि म्हणजे जनतेने कुठेतरी तेजस्वी यादवांना नाकारल्याचं पाहायला मिळत आहे. जसं म्हटलं जातं की अर्थसंकल्पामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर बिहारसाठी विशेष पॅकेज जे आहे ते देण्यात आल्याचं पाहायला मिळालेलं होतं. बिहारचा विकास कसा आपण करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो राजरत्न निवडणुकांमध्ये या केंद्र सरकारने केलेला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा केंद्र सरकार आणि बिहार सरकार जे आहे ते यशस्वी झाल्याचं पाहायला मिळत आहे. नक्कीच कुठेतरी केंद्र सरकारने ज्या योजना आणलेल्या होत्या त्या योजनांचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा हा कुठेतरी बिहार निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष असेल, जनता दल युनायटेड असेल, लोक जनशक्ती पार्टी रामविलास असेल किंवा एनडीए आघाडीमधील जे पक्ष आहेत त्या पक्षाला मोठ्या प्रमाणामध्ये होताना पाहायला मिळतोय. आता भारतीय जनता पक्ष 87 जागांवरती आघाडीवरती आहे. जनता दल युनायटेड हा जर पाहिलं तर 75 जागांवरती आघाडीवरती आहे. लोक जनशक्ती पार्टी हा जो पक्ष आहे तो 20 जागांवरती आघाडीवरती आहे. हिंदुस्थानी आवाम मोर्चा हा जो पक्ष आहे तो 4 जागांवरती आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर खूप मोठा विजय हा एनडीए आघाडीचा होताना पाहायला मिळतो. आता मुख्यमंत्री निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरती आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे. खरं तर बिहारमध्ये ज्या पद्धतीचा पराभव होताना महागठबंधनचा पाहायला मिळतो आणि एनडीए आघाडीचा जो विजय होतोय त्या विजयाचा जल्लोष आता बिहारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होताना पाहायला मिळतो. फटाक्यांची आतषबाजी, पेढे वाटत कार्यकर्ते हा विजय जल्लोष साजरा करताना भाजप कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळत आहे. जल्लोषामध्ये भाजपचे कार्यकर्ते जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत. गुलालाची उधळण, फटाक्यांची आताशबाजी करत विजयाचा जल्लोष जो आहे तो साजरा केला जातोय. खरं तर राजरत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा भाजपच्या दिल्ली मुख्यालयातनं सायंकाळी 8 वाजता जे आहेत ते मार्गदर्शन करू शकतात. बिहारच्या या सगळ्या विजयाबाबत ते सुद्धा जे आहेत ते बोलू शकतात. महुआ मधून मात्र तेजप्रताप यादव हे अजूनही पिछाडीवर असल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. रघुनाथपूर मधनं जेडीयूचे विकास सिंग हे विजयी हे
आघाडीवर असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. अवघ्या काही वेळामध्ये पहिला विजय जो आहे तो देखील होताना पाहायला मिळू शकतो. अर्थात पहिला विजय आता एनडीएचा होतोय की महागठबंधनचा होतोय हे पाहणे महत्वाचं असणार आहे. नक्कीच संकेत, पहिला विजय हा कोणाचा होतो हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. हे सगळे आता कल आहेत. अद्यापही कोणाचाही विजय झालेला नाही. हे सगळ्या जे उमेदवार आम्ही सांगतोय तुम्हाला ते सगळे आघाडीवरती आहेत. त्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे 85 उमेदवार आघाडीवरती आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर जनता दल युनायटेड या पक्षाचे 76 मतदार जे आहेत ते आघाडीवरती आहेत. त्याचबरोबर लोक जनशक्ती पार्टी रामविलास या पक्षाचे 20 उमेदवार जे आहेत ते आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळते. खरं तर खूप मोठा विजय हा एनडीए आघाडीचा होताना पाहायला मिळतोय. खूप मोठा पराभव हा कुठेतरी काँग्रेस प्रणित आणि त्याचबरोबर जनता दल अर्थात राष्ट्रीय जनता दल यांची जी आघाडी आहे अर्थात महागठबंधनचा खूप मोठा पराभव या ठिकाणी जो आहे तो होताना पाहायला मिळतोय. खरं तर ज्या पद्धतीचा प्रचार हा करण्यात आलेला होता भारतीय जनता पक्षाकडून, ज्या पद्धतीच्या योजना केंद्र सरकारने राबवलेल्या होत्या आणि जी आश्वासनं मतदारांना देण्यात आलेली होती बिहारमध्ये, त्या आश्वासनाच्या नंतर कुठेतरी मतदारांनी भरभरून कुठेतरी एनडीए आघाडीला मतदान केल्याचं पाहायला मिळतं. आज ज्या पद्धतीचे प्राथमिक कल येत आहेत त्यानुसार जर पाहिलं तर स्पष्ट बहुमताने मध्ये कुठेतरी लँडस्लाइड व्हिक्टरीकडे एनडीए आघाडी जाताना दिसते. अगदी निश्चित राजरत्न मैथिली ठाकूर यांची प्रतिक्रिया आलेली आहे. ज्या अलीगडमधनं भाजपच्या उमेदवार आहेत त्या म्हणतायत की एनडीएच्या नेतृत्वावर भाजपच्या नेत्यांनी जो आहे तो विश्वास, मतदारांनी विश्वास जो आहे तो दाखवला आणि त्याचा फायदा जो आहे तो होताना पाहायला मिळतो. राजरत्न, अखिलेश यादवांची प्रतिक्रिया या सगळ्यावर आलेली आहे. एसआरए ने खेल किया असं अखिलेश यादव जे आहेत ते म्हणतायत. यूपी में एसआरए का खेल नहीं होने देंगे असं अखिलेश यादव म्हणतायत. मुळामध्ये राजरत्न एसआयआर नंतरची एसआयआर जे निवडणूक आयोगाने घेतलं होतं सर्वेक्षण जे आहे ते आता 12 राज्यांमध्ये केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चुनावी साजिश का भांडाफोड हो रहा है असं देखील अखिलेश यादव जे आहेत ते म्हणतात. त्यांनी ती प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहेत. राजरत्न, म्हणजे बिहारच्या निकालाची धडकी हे आत्ताच युपीला बसली की काय असं सुद्धा एक चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय अखिलेश यादवांच्या या प्रतिक्रियेवरून. निवडणूक आयोगाने सुद्धा एसआयआरचा प्रयोग पहिला बिहारमध्ये केला. ती निवडणूक जी आहे ती आता होताना आपल्याला पाहायला मिळते. युपी मध्ये जर आम्ही हे होऊ देणार नाही असं अखिलेश यादव जे आहेत ते आता म्हणताना पाहायला मिळतात. राजरत्न, काँग्रेससाठी थोडी समाधानकारक स्थिती आहे. 6 जागांवरची आघाडी काँग्रेसची कायम आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टी 84 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. जनता दल युनायटेड 78 जागांवर जे आहे त्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रीय जनता दल 32 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. लोक जनशक्ती पार्टी रामविलास 20 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेस पक्ष 7 जागांवर आघाडीवर आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जो आहे तो 7 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. हिंदुस्थानी आवाम मोर्चा सेक्युलर जो 5 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रीय लोक मोर्चा 4 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. MIM 3 जागांवर, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जो CPIM आहे तो या ठिकाणी 1 जागेवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPI जो आहे तो 1 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय आणि BSP 1 जागेवर आघाडीवर जे आहे ते असल्याचं पाहायला मिळतंय. एनडीएच्या नेतृत्वावर बिहारच्या जनतेने विश्वास दाखवला असं अलीगड विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार मैथिली ठाकूर म्हणताना पाहायला मिळत आहेत. संकेत, आता जेडीयूच्या जागेमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. जेडीयूने जो पाहतो 78 जागांवरती विजय मिळवलेला आहे. विजय मिळवल्यापेक्षा आघाडी मिळवलेली आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या जागेमध्ये सातत्याने वाढ होताना पाहायला मिळते. भारतीय जनता पक्षाने तब्बल 86 जागांवरती आघाडी घेतलेली आहे. त्याचबरोबर लोक जनशक्ती पार्टी रामविलास यांच्या पक्षाने 21 जागांवरती आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. आणि अन्यमध्ये जर पाहिलं तर एनडीए आघाडीकडून 8 जण आघाडीवरती आहेत. तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर महागठबंधनमध्ये राष्ट्रीय जनता दल पक्षाने 33 जागांवरती आघाडी घेतली आहे. काँग्रेस पक्षाच्या 5 जागा ज्या आहेत त्या अद्यापही कायम आहेत. तर महागठबंधनमधून जे अन्य पक्ष आहेत त्यांच्या 9 जे उमेदवार आहेत ते आघाडीवरती असताना पाहायला मिळतंय. अगदी निश्चित राजरत्न, राघोपूर मतदारसंघातनं तेजस्वी यादव या 6व्या फेरीअंती हे पुन्हा एकदा आघाडीवर आल्याचं पाहायला मिळतंय. भाजपच्या सतीश कुमार यांना त्यांनी पाठीमागे टाकलेलं आहे. ते पिछाडीवर जे आहेत ते गेल्याचं पाहायला मिळतंय. बिहार का बाजीगर कोण अशी खरं तर ही लढाई आहे आणि आपकी बार फिर एक बार नितेश बा अशी काहीशी स्थिती तिथे पाहायला मिळते का? भाजप आता नितीश कुमारांना मुख्यमंत्री पदाची संधी देईल का? राजरत्न, काटेंकी टक्कर कुठेतरी जेडीयू बीजेपी मध्येच पाहायला मिळते. भाजप 85 जागांवर आणि जेडीयू 77 जागांवर जे आहे ते
आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. लोक जनशक्ती पार्टी रामविलास सुद्धा चांगल्या भूमिकेमध्ये आहे. लोक जनशक्ती पार्टी रामविलासने 29 जागा लढवल्या, 21 जागांवर ते आघाडीवर असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. आणि बिहारमध्ये जर आपण पाहिलं तर प्रचंड बहुमताच्या दिशेने एनडीएची वाटचाल जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीतच बिहार ही महत्वाचं राज्य आहे सगळ्यांसाठी. बिहार ही राजकारणाची प्रयोगशाळा आहे असं नेहमी म्हटलं जातं. बिहारमध्ये म्हणजे 2019 ते 2024 महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो अस्थिरतेचा ट्रेंड आपण पाहिला, हा खर तर ट्रेंड बिहारचा आहे असं म्हटलं जातं. बिहारच्या राजकारणामध्ये कधी काही होतं असं पाहायला मिळतं. राजरत्न, बिहार निवडणुकीच्या दरम्यान एका बड्या नेत्याची हत्या सुद्धा त्या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. म्हणजे जरी बिहारच्या राजकारणासाठी हे काही सगळं नवं नसलं तरी या निवडणुकीमध्ये सुद्धा ते चित्र जे आहे ते पाहायला मिळालं. 48% जागा या बिहारमध्ये एनडीएच्या वाढताना पाहायला मिळत आहेत. कलांनुसार महागठबंधनला 38% त्यांच्या जागा ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळत आहेत. 67 जागा कमी 2020च्या तुलनेमध्ये महागठबंधनच्या झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच संकेत, खूप मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष बिहारमध्ये होताना पाहायला मिळतोय. खरं तर हा खूप मोठा विजय जो आहे तो भारतीय जनता पक्षाचा आहे. कारण ज्या पद्धतीचा प्रचार भारतीय जनता पक्षाने केला होता, ज्या पद्धतीचा प्रचार जनता दल युनायटेडने केला होता, कुठतर केंद्र सरकारने ज्या राबवलेल्या योजना होत्या त्या योजनांचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा कुठेतरी या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय. अगदी संकेत, मला एक दुसरी महत्वाची गोष्ट सांग, या ज्या निवडणुका आहेत बिहारच्या, या बिहारच्या निवडणुकीचा इम्पॅक्ट कुठेतरी महाराष्ट्रामध्ये त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये कुठेतरी आता सत्ताधारी पक्षांचं कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आणि विरोधी पक्षांचं मोरल डाऊन करण्यासाठी इनफ आहेत का? म्हणजे निश्चित राजरत्न, सत्ताधारी पक्षाने जर बिहार जिंकलं तर निश्चितपणे विरोधी पक्षांना म्हणजे SIR तर देशभर लागू केलं जाईलच निवडणूक आयोगाकडनं. शिवाय विरोधी पक्ष म्हणून सुद्धा सगळीकडे हाच प्रचार किंवा हाच प्रसार जो आहे तो केला जाईल की आम्ही कसा विकास केला होता आणि त्या विकासाला बिहारच्या जनतेने पाठिंबा जो आहे तो दिला. जर डबल इंजिनचं सरकार जर आता पश्चिम बंगालची निवडणूक आहे त्या ठिकाणी तुम्ही निवडून दिलं किंवा अन्य ज्या काही निवडणुका येणार आहेत त्या ठिकाणी तुम्ही डबल इंजिनचं सरकार निवडून दिलं तर निश्चितपणे विकासाच्या दृष्टीने आपण वाटचाल करू असा प्रचार सुद्धा जो आहे तो केला जाऊ शकतो. आत्ताची एक बातमी, अशी मोठी बातमी आहे की पटना मधलं जे मुख्यमंत्री निवास आहे या निवासाबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. बॅरिकेटिंग लावून हा रस्ता जो आहे तो सुद्धा बंद करण्यात आलेला आहे. प्रचंड जल्लोष हा एनडीए च्या विजयानंतर जेडीयू भाजप कार्यकर्त्यांकडनं होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पटना भाजप कार्यालयाच्या बाहेर तर अतिशय फटाक्यांची आताशबाजी करत हा संपूर्ण जल्लोष जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. नक्की संकेत, मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष जो आहे तो एनडीएच्या उमेदवारांकडून अर्थात एनडीएच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर सुद्धा आता जल्लोष केला जातोय, फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. त्याचबरोबर मुख्यमंत्री यांचं निवासस्थान असणारे रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत, त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष पाहायला मिळतोय. खरं ज्या पद्धतीची मुसंडी ही भारतीय जनता पक्षाने मारलेली आहे, तब्बल 86 जागांवरती भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे, तर जनता दल युनायटेड हा जो पक्ष आहे त्या पक्षाने सुद्धा मोठ्या प्रमाणात विजयाकडे वाटचाल करताना पाहायला मिळते. तब्बल 78 जागांवरती हा पक्ष जो आहे तो आघाडीवरती आहे. LJP अर्थात लोक जनशक्ती पार्टी रामविलास हा जो पक्ष आहे 21 जागांवरती त्यांचे उमेदवार आघाडीवरती आहेत आणि त्याचबरोबर पाहिलं तर राष्ट्रीय जनता दल जो की महागठबंधन मधील महत्वाचा मोठा पक्ष म्हणून उदयास येताना पाहायला मिळते, त्यांना केवळ 32 जागा वरती आघाडी आहे. जर मागच्या निवडणुकीच्या तुलनेत जर पाहिलं तर हा मोठ्या प्रमाणामध्ये पराभवाच्या छायेमध्ये राष्ट्रीय जनता दल हा पक्ष पाहायला मिळतो. काँग्रेस पक्ष तिथे मोठी पिछाड झालेली आहे. काँग्रेस पक्ष केवळ 5 जागांवरती आघाडीवरती आहे. ज्या पद्धतीचा राहुल गांधी देशभरामध्ये ज्या पद्धतीचा ट्रेंड नेत होते की निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने वोट चोरी होते, कशा पद्धतीने ईव्हीएमचा गैरवापर होतोय, अशा पद्धतीने राहुल गांधी सातत्याने भूमिका मांडत होते. त्या भूमिकेला मोठ्या प्रमाणामध्ये छेद देण्याचा काम जे आहे बिहारमध्ये झाल्याचं एकंदरीत जे आहे ते पाहायला मिळतंय. नक्कीच राजरत्न, आतापर्यंतच्या कलांनुसार एनडीए विजयाची वाटचाल जी आहे ती करताना पाहायला मिळते. बहुमताच्या 123 जागा ओलांडून 191 जागांवर एनडीएची आघाडी जी आहे ती असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि या ठिकाणी नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालच्या एनडीएचा हा विजय जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतोय. भाजप 85 आणि जेडीयू 78 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. लोक जनशक्ती पार्टी रामविलास जो आहे तो 21 जागांवर आघाडीवर असल्याचं
चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. हिल्सा मतदारसंघातून आरजेडीचे शक्तिसिंह हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसच्या अमिताभ भूषण या बेगुसराय मतदारसंघातनं आघाडीवर असल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. हम आवाम मोर्चा जो आहे तो 4 आणि एलएमएमला आरएमला जो पक्ष आहे त्या ठिकाणी त्यांना 3 जागा ज्या आहेत त्या मिळताना पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी बिहारमध्ये असणाऱ्या औरंगाबाद मतदारसंघातनं सुद्धा भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. ओबरा मतदारसंघातून एलजेपी आघाडीवर असल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. महुआ मधून मात्र राजरत्न तेजप्रताप यादव जे लालू प्रसाद यादव यांचे मोठे चिरंजीव आहेत ते मात्र आघाडीवर पिछाडीवर अजूनही पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. जे पूर्णिया मतदारसंघातनं भाजपचे विजय खेमका हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. लल्लन राम जे एलएमचे आहेत ते कुटुंबा मतदारसंघातनं आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. बिहार का मतलब नितीश कुमार अशा आशयाचे फ्लेक्स जे आहेत ते त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. राजरत्न टायगर अभी जिंदा है असं म्हणत त्या ठिकाणी जल्लोष जो आहे तो सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. म्हणजे डान्स करत नाचगाणी करत फटाक्यांची आताशबाजी ढोल ताशांच्या गजरामध्ये फटाके मिठाया वाजवत या ठिकाणी विजय जो आहे तो विजयाचं सेलिब्रेशन जे आहे ते आता सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच संकेत, आपण पाहतोय की तब्बल 243 ज्या बिहार विधानसभेच्या जागा होत्या त्याचे कल आता पुढे आलेले आहेत. तब्बल 192 जागांवरती एनडीएने आघाडी घेतलेली आहे, तर महागठबंधन जे आहे ते 47 जागांवरती आघाडीवरती आहे. खूप मोठा विजय हा एनडीए आघाडीचा होताना पाहायला मिळतोय. राष्ट्रीय जनता दलाला केवळ 33 जागांवरती आघाडी मिळालेली आहे. काँग्रेस पक्ष 5 जागांवरती आघाडीवरती आहे. सीपीआयएमएल हा जो पक्ष आहे तो 7 जागांवरती आघाडीवरती असताना पाहायला मिळतोय. त्याचबरोबर बहुजन समाज पार्टी एका जागेवरती आघाडीवरती आहे. खरं तर भारतीय जनता पक्ष तब्बल 85 जागांवरती आघाडीवरती आहे. संकेत, त्याचबरोबर जर पाहिलं तर खूप मोठा विजय हा भारतीय जनता पक्षाचा पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर जनता दल युनायटेडला तब्बल 77 जागांवरती जनता दल युनायटेड जे आहे ते आघाडीवरती पाहायला मिळतो. त्याचबरोबर गरखा मतदारसंघामध्ये सुद्धा जनता दल युनायटेडचे उमेदवार जे आहेत ते आघाडीवरती आहेत. लालगंज मतदारसंघामध्ये जे पाहिलं तर भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. रामनगर मध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. खजौली मतदारसंघामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. मसौडी मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर जनता दल युनायटेड जो आहे तो आघाडीवरती आहे. बघा मतदारसंघामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. संकेत तर पाहिलं तर मॅक्झिमम जागांवरती भारतीय जनता पक्ष आणि जनता दल युनायटेड यांचे उमेदवार आघाडीवरती असताना पाहायला मिळतात. अगदी निश्चित राजरत्न, म्हणजे जेडीयू आणि बीजेपी मध्येच कुठेतरी काटोंकी टक्कर जी आहे ती तशी चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. छपरा मतदारसंघातनं अजूनही खेसारी यादव जे आहेत ते आघाडीवर पिछाडीवरच असल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीतच या सगळ्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींचा करिश्मा पुन्हा एकदा चालल्याचं पाहायला मिळतंय. नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली आपण कसं काम यशस्वीपणे काम केलं हे बिहारच्या जनतेने निकालातनं दाखवून दिला असा प्रचार करत या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीतच राजरत्न बिहारच्या निवडणुकीचा इम्पॅक्ट हा महाराष्ट्राच्या राजकारणावर जो आहे तो देखील काही प्रमाणामध्ये होऊ शकतो असं बोललं जातंय. या नगरपालिका नगरपंचायतींमध्ये सुद्धा ज्या निवडणुका लागलेल्या आहेत, बिहार जिंकलंय. बिहार तसं गल्ली ते दिल्ली आपल्याला आपलं सरकार जे आहे ते आणायचं आहे अशा आशयाचा प्रचार सुद्धा जो आहे तो केला जाऊ शकतो राजरत्न. आणि त्यामुळे या निकालांचा निश्चितपणे राज्याच्या राजकारणावर सुद्धा इम्पॅक्ट जो आहे, जो परिणाम जो आहे तो देखील होऊ शकतो. नक्कीच संकेत, कुठेतरी विरोधकांचं मोरल डाऊन होणार आहे, कारण ज्या पद्धतीचा निकाल हा बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळतोय, अगदी खूप मोठा विजय हा अर्थात एनडीए आघाडीचा होताना पाहायला मिळतो. आणि खूप मोठा धक्का हा महागठबंधनला आहे, कारण ज्या पद्धतीने सांगण्यात आलेलं होतं की महागठबंधन सत्तेमध्ये येऊ शकतं त्या पद्धतीचा प्रचार करण्यात आला होता. राजरत्न, आत्ताची एक बातमी आहे, बेगुलसाय मतदारसंघातनं काँग्रेसनं पुन्हा एकदा आघाडी जी आहे ती घेतल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं काँग्रेस आता 6 जागांवर जे आहे ते पुन्हा एकदा आघाडी घेताना पाहायला मिळतंय. दरभंगा मधल्या ज्या 10 जागा आहेत त्या 10 जागांवर एनडीए ना आघाडी जी आहे ती घेतल्याचं पाहायला मिळतंय. भाई वीरेंद्र हे 12,197 मतांनी अजूनही आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. राजरत्न, या सगळ्या निवडणुकांमध्ये जर आपण पाहिलं तर आपण महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पाहिलं होतं की लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट जो आहे तो महाराष्ट्रामध्ये झाल्याचं पाहायला मिळालं. इथे तर 1,500 रुपये आणि सत्ता आली तर 2100 रुपये देऊ असं आश्वासन होतं. तिथे तर थेट 10,000 रुपये महिलांना देऊ असं
सांगण्यात आलेलं होतं. याचा इम्पॅक्ट कुठेतरी बिहारच्या जनतेवर झालाय असं म्हणता येईल का या निवडणुकीत? नक्कीच संकेत, बिहारच्या जनतेवरती याचा खूप मोठा परिणाम झालेला आहे. जर तुला आठवत असेल तर लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षांची जी युती होती, अर्थात महायुती होती, त्या महायुतीला खूप कमी जागा मिळाल्या होत्या. केवळ 17 जागांवरती मला वाटतं संकेत अगदी महायुतीने अगदी महायुतीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचा विजय झालेला होता लोकसभा निवडणुकीमध्ये, आणि खूप मोठा विजय हा महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात झालेला होता. त्याचा कुठेतरी परिणाम जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणण्यात आलेली होती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये. प्रतिमाहा महिलांना 1,500 रुपये देण्यात येणार होते, आणि तशा पद्धतीने पहिल्या सुरुवातीला निवडणुकीच्या आधी जर पाहिलं तर 3 जे हप्ते आहेत संकेत ते महिलांच्या खात्यावरती जमा देखील झालेले होते. झालेले होते. आणि त्यानंतर पाहिलं तर राज्यात खूप मोठा बदल पाहायला मिळालेला होता. जो पक्ष जी महायुतीचा खूप कमी जागा, केवळ 17 जागा महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात मिळालेल्या होत्या, त्याच महायुतीचा खूप मोठा विजय याच लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणुकीमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अगदी तशाच पद्धतीने कुठेतरी भारतीय जनता पक्षाने तशाच पद्धतीचा कुठेतरी ट्रेंड बिहार निवडणुकीमध्ये सेट करण्याचा प्रयत्न केलेला होता. 10,000 रुपये महिलांना देऊ असं आश्वासन महिलांना दिलेलं होतं, आणि त्याच प्रतिबिंब पाहिलं तर खूप मोठा विजय हा एनडीए आघाडीचा होताना पाहायला मिळतोय. अगदी निश्चित राजरत्न, या सगळ्यामध्ये आता काँग्रेस पुन्हा एकदा 5 जागांवर जे आहे ते आघाडी घेताना पाहायला मिळतंय. 32 जागांवर आरजेडी आघाडीवर आहे. 193 जागांवर एनडीएने आघाडी जी आहे ती प्रामुख्याने घेतल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय राजरत्न. त्यामुळे निश्चितपणे आपकी बार बिहार नितीश बा अशीच काहीची स्थिती बिहारमध्ये जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते राजरत्न. नक्की अबकी बार नितीश बा अशी स्थिती आहे, पण संकेत काही वेळ थांबावं लागणार आहे. अबकी बार नितीश बा हे कळायला थोडासा वेळ लागणार, कारण ज्या पद्धतीचा ट्रेंड संकेत सातत्याने बदलतोय. कारण भारतीय जनता पक्षाने 101 जागा लढवलेल्या आहेत संकेत, आणि भारतीय जनता पक्षाचा विनिंग स्ट्राईक रेट किंवा आघाडीवरती जाण्याचा जो स्ट्राईक रेट आहे तो सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने दिसतोय. जर काही ट्रेंड बदलला किंवा भारतीय जनता पक्ष नितीश कुमार यांचा पक्ष सोडून जर इतर पक्षांना सोबत घेत सत्तेमध्ये जाण्याचं काही असं चित्र निर्माण झालं तर काहीही होऊ शकतं संकेत. राजकारणामध्ये जसं तू सांगितलेलं आहे की बिहार हे निवडणुकीची लॅबोरेटरी म्हणून ओळखलं जातं, निवडणुकीची प्रयोगशाळा म्हणून बिहार ओळखला जातं. जशा पद्धतीचा बिहारमध्ये ट्रेंड सेट होतो तशाच पद्धतीचा ट्रेंड राज्य म्हणजे केंद्र पातळीवरती किंवा इतर राज्यांमध्ये सेट होतोय असं तू त्या पद्धतीने सांगितलं होतं. बिहारमध्ये काय होतं हे पाहण्यासाठी काही वेळ नसंकेत निश्चितपणे थांबावंच लागणार आहे. अगदी अगदी निश्चित राजरत्न. खरं तर आता पुन्हा एकदा भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत जातंय, की म्हणजे मोठा भाऊ म्हणून नितीश कुमारांना पुढे करतंय, आणि की मग सम्राट चौधरी किंवा मग काही मोठ्या नेत्यांना पुढे आणलं जातंय. अनपेक्षित पुन्हा संजय कुमारांना पुढे आणलं जातंय का, पटना साहेब मधनं रत्नेश कुमारांना पुढे आणलं जातंय का, किंवा मोहनिया मधनं भाऊमधनं भरत बिंदांना पुढे आणलं जातंय का, दानापूर मधनं जर आपण पाहिलं तर तिथल्या भाजपच्या एखाद्या चेहऱ्याला पुढे आणलं जातंय का, असे सगळे प्रश्न आहेतच. निश्चितपणे भाजपची स्ट्रॅटर्जी जी आहे ती महत्वाची असणार आहे. त्यामुळे भाजप काय करतंय, कारण कदाचित सिद्धार्थ सौरभ जे तरुण नाव आहे तिथलं त्यांना देखील पुढे आणलं जाऊ शकतं. तरारीमधनं विशाल प्रशांत यांना पुढे जे आहे ते भाजप आणतंय, की काय मग भाजपची रणनीती असणार या सगळ्यामध्ये हे पाहणं महत्वाचं आहे. कदाचित राजरत्न या सगळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा सायंकाळी 8 वाजता दिल्ली मुख्यालय जे भाजपचं आहे त्या ठिकाणाहून मार्गदर्शन जे आहेत ते करू शकतात कार्यकर्त्यांना. संकेत आता जे पाहे ते ह्याच निकालाचे परिणाम महाराष्ट्रात सुद्धा जाणवायला लागलेले आहेत. खर तर उद्धव ठाकरे यांचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी जर घोषित केला असता महाराष्ट्रामध्ये, ज्या निवडणुका आता नुकत्याच झालेल्या होत्या विधानसभेच्या, तर महाराष्ट्राचा निकाल हा खूप वेगळा लागला असता. अशा पद्धतीचं वक्तव्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेलं आहे. कारण काँग्रेस पक्ष अधिकच्या जागा मागतं, परंतु त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये पराभव होतो, त्यांना अपेक्षित यश मिळत नाही, अशी टीका आता अंबादास दानवे यांनी केलेली आहे. बिहार निवडणुकीचे परिणाम हे राज्याच्या राजकारणामध्ये दिसत आहेत. स्वतः महाविकास आघाडी मधलेच पक्ष आता एकमेकांवरती टीका करायला लागले. म्हणजे ती जी एक खतखत राजरत्न अजूनही आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जो आहे तो जाहीर केला असता तर निश्चितपणे वेगळा फरक जो आहे तो दिसला असता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. अजूनही राजरत्न ती खंत कुठेतरी नेत्यांमध्ये जी आहे ती असल्याचं पाहायला मिळतंय. तशीच काहीशी स्थिती जी आहे ती अंबादास दानवेंच्या या वक्तव्यामधून सुद्धा पुन्हा एकदा जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. काँग्रेसच्या विजयाचं प्रमाण अतिशय कमी आहे
असं देखील अंबादास दानवे राजरत्न म्हटल्याचं पाहायला मिळतं. संकेत काय वाटते, काँग्रेस पक्ष जर पाहतोय की सातत्याने, मग तू घे आता काँग्रेस पक्षाची जी अवस्था झालेली आहे महाराष्ट्रात, आता कुठेतरी काँग्रेस पक्ष शहाणं झाला असं म्हणायचं तुला. सातत्याने आपण बघतो की काँग्रेस पक्ष अधिकच्या जागा मागतं, परंतु त्यांना त्या प्रमाणामध्ये विजय मिळवता येत नाही, पराभव होतो. त्यामुळे जे पक्ष स्ट्रॉंग असतात, ज्या पक्षाकडे स्ट्रॉंग उमेदवार असतात, त्या पक्षाने त्या उमेदवारांना तिकीट देता येत नाही. जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जर जाहीर झाला असता, संकेत खरंच वाटतं तुला राज्यात काही वेगळा बदल झाला असता? राजरत्न, महाराष्ट्राच्या निवडणुका ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. कदाचित म्हणजे केवळ महाविकास आघाडी नव्हे तर महायुतीकडनं तरी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कुठे घोषित करण्यात आला होता. ते म्हणत होते महायुती हाच आमचा उमेदवार असेल, निवडून आल्यानंतर आम्ही संप्रमाणामध्ये काही चर्चा करू, बैठका घेऊ, त्यानंतर उमेदवार जाहीर करू. मग दिल्ली दरबारी महाराष्ट्राचे प्रश्न कसे गेले, मग मला वाटतं 24 नोव्हेंबरला निकाल लागला आणि 5 डिसेंबरला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ वानखेडे स्टेडियमवर घेतली. त्यामुळे मग उमेदवार जाहीर केला असता नसता या सगळ्यापेक्षा तुम्ही कोणते मुद्दे घेऊन मतदारांसमोर जाता आणि मतदारांना कसं अपील करता हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळं अर्थात या सगळ्याचा फायदा जो आहे तो मग बिहारमध्ये नितीश कुमारांचा चेहरा जाहीर केला म्हणून बिहारमध्ये तिथं फायदा झाला असं कदाचित अंबादास दानवेंना सुद्धा म्हणायचं असावं. अर्थात महाराष्ट्र आणि बिहारमध्ये फरक आहे. महाराष्ट्रामध्ये 288 जागा विधानसभेच्या ज्या आहेत त्या असल्याचं पाहायला मिळतंय, तिथं 243च जागा आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केल्याने काय फार निवडणुकीवर फरक पडतो असं मला तरी वाटत नाही. राजरत्न, संकेत एक पाहिलं तर खूप मोठा विजय हा एनडीए आघाडीचा दिसतोय. तब्बल 72 जागा मागच्या निवडणुकीच्या तुलनेत 72 जागांमध्ये एनडीए आघाडीमध्ये वाढ होतीये. तर महागठबंधनने तब्बल मागच्या निवडणुकीच्या तुलनेत 71 जागेमध्ये त्यांच्यामध्ये घट होताना पाहायला मिळते. संकेत हा खूप मोठा पराभव म्हणावा लागेल संकेत, कारण ज्या पद्धतीने अगदी जसं आता अंबादास दानवे यांनी सांगितलेलं होतं की काँग्रेस आधीच्या जागा मिळतो, परंतु त्या प्रमाणामध्ये त्यांना विजय मिळत नाही आणि त्याचा फटका इतर पक्षांना बसतो. खरंच असा पक्षांना, इतर पक्ष जे आहेत म्हणजे मित्र पक्षांना त्याचा फटका बसतो असं वाटतं तुला? निश्चित राजरत्न, म्हणजे भाजपच्या तुलनेमध्ये भाजप मित्र पक्षांना संपवता अशी टीका विरोधी पक्षांकडनं केली जाते. मात्र बिहारमध्ये भाजपने त्यांना, नितीश कुमारांना मुख्यमंत्री करून ते दाखवून दिले की आम्ही मित्र पक्षांचा सुद्धा सन्मान जो आहे तो करताना पाहायला मिळतो. मात्र आता प्रत्यक्ष निकालांनुसार, प्रत्यक्ष कलांनुसार भाजप 79 जागांवर आघाडीवर आहे, जेडीयू 78 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळं कुठेतरी एक टशन भाजप आणि जेडीयू मध्ये सुरू आहे की काय असं चित्र जे आहे ते आत्ताच पाहायला मिळतंय. सम्राट चौधरी मात्र पहिल्यापासून आतापर्यंत त्या आघाडीवरच असल्याचं पाहायला मिळतं.